संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून जवळपास 70 लाख रुपयांचा गुटखा पकडलाय। या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। राजस्थानमधून संगमनेर मार्गे पुण्याकडे आयशर टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळाली। त्यानंतर अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेनं संगमनेर शहरानजीक असलेल्या हिवरगाव पावसा टोलनाका परिसरात सापळा लावला। आयशर टेम्पो क्रमांक MH43 BX 2779 हा टेम्पो टोल नाक्याजवळ येताच पोलिसांनी तो अडवला। यामध्ये तिघेजण आयशर टेम्पोमध्ये बसले होते। तर या प्रकरणी टेम्पो चालक कन्हैयालाल कालुराम गहलोत राहणार मांडा तालुका मारवाड जिल्हा पाली राजस्थान, त्याचा साथीदार प्रदीप कुमार हरिशंकर कुवार राहणार मध्य प्रदेश आणि लक्ष्मण बस्तीराम पवार राहणार राजस्थान अशा तिघा आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला। या कारवाईत पोलिसांना विविध प्रकारचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा जवळपास 69,79,400 रुपयांचा मुद्देमाल मिळालाय। तालुका पोलीस ठाण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी प्रदीप पवार यांनी पंचनामा केलाय। सदरचा गुटखा हा पुणे येथील निलेश ललवाणी यांच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती टेम्पो चालकाने पोलिसांना दिली आहे। तर या तीनही आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना सर्रासपणे परराज्यातून हा गुटखा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी येतोय। संगमनेरमध्ये एवढी मोठी कारवाई झाल्यामुळे अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेचं पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केलंय। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।